तुम्ही ऐका. आणि वर्ग दुसरी ती मुलगी शिवाजी महाराज आपल्यापर्यंत कसे पोहोचवतात ते तिच्या वनेतून ऐकणं हे खरोखर अद्वितीय राहील सर्वांसाठी. ये बाळा. सर्वजन प्रतिपालक भूमिपुत्र रणधुरंधर महाप्रतापी महामानव क्षत्रिय कुलवंत पराक्रमी कीर्ती मुसाफी निर्भीक प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न न्यायप्रिय विज्ञानवादी ज्ञानपीठ विज्ञानवादी ज्ञानपीठ प्रेमळ संभाषण चतुर बहुभाषीय स्वराज्याचे आत्मक्रांतिकारक धर्म सुधारक उदार संयमी राष्ट्रभक्त भव्य दिव्य उत्तुंग आदर्श व्यक्तिमत्व जगद्विख्यात लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज. आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रकृती सचिन डोकाऱ्या सावित्रीच्या लेकीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा कधी ते शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा कधी ते शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला भगवा झेंडा रोवला. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द कानावर पडताच आपल्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो. रक्त सरसरते छाती अभिमानाने फुटते. कोण होते शिवाजी? रयतेचे राजा होते गरिबांचा आधार होते मातेचे पुत्र होते महाराष्ट्राचे रत्न होते. एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची राजमाता जिजाऊंची आणि जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांची. महाराजांनी राज्य उभे केले पण कोणाच्या जोरावर? कोण होतं सोबत? शिवाजी महाराजांना कवायती फौजा नव्हता साधनं नव्हती संपत्ती नव्हती तरी महाराजांनी राज्य उभे केले स्वराज्य उभे केले नव्हे तर शून्यातून विश्व निर्माण केले. 50 वर्ष आयु या 50 वर्षातील 10 वर्ष बालपणात गेली. 10 वर्ष रणांगणावर बसून घोड्यावरून युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली 30 वर्षात स्वराज्य निर्माण. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य लोक कल्याणकारी राज्य म्हणून शिवाजी महाराजांना लोक कल्याणकारी राजा म्हणतात. महाराजांनी उभे केलेले स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. सर्व जाती धर्माच्या लोकांना ते आपले वाटत होते. स्वराज्याच्या सुरुवातीची गोष्ट महाराज सवंगड्यांना गोळा करून जंगलात घेऊन जायचे व त्यांना तलवारबाजीचे शिक्षण द्यायचे पण कुणाला कळणार नाही या बेताने आणि कुणाला कळणार नाही म्हणून जंगलाच्या सुरुवातीला झाडावर एक मुलगा उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं की कोणी अनोळखी माणूस येताना दिसला की पक्षाचा आवाज काढ आणि पक्षाचा आवाज ऐकताच सर्व तलवारी लपवून विटीदांडूचा खेळ चालू व्हायचा. महाराजांनी पोरांना तलवारबाजीचे शिक्षण देण्यासाठी ही योजना आखली होती.
या योजनेप्रमाणे तलवारबाजीचा सराव चालू होता. एके दिवशी शिवाजी महाराजांचा खेळ रंगात आला होता. तलवारबाजीचे प्रशिक्षण चालू होते. त्यावेळी जंगलाच्या सुरुवातीला झाडावर बसलेल्या मुलाने पक्षाचा आवाज काढला आणि पक्षाचा आवाज ऐकताच महाराजांनी संगळ्यासह सर्व तलवारी लपवून ठेवल्या व विटीदांडूचा खेळ चालू झाला. कारण एक 15-16 वर्षाचा मुलगा जंगलात येत होता. त्याला आवडूनच आलं व विचारलं की कोण येतो, काय काम. त्यावर तो मुलगा म्हणाला, रामोशाचा बहिजी म्या राजासनी भेटायचं आहे. त्यानंतर तो झाडावर बसलेला मुलगा महाराजांजवळ गेला व सांगू लागला की कोणी रामोशाचा बहिजी आलाय. राजे म्हणाले, दे पाठवणार. तसा बहिजी आत आला तेव्हा राजांनी विचारले, काय काम काढलं रे. बहिजी म्हणाला, मला पण घ्या की तुमच्या खेळात सामील करू. राजा म्हणाले, काय येतं तुला. बहिजी म्हणाला, सगळे त्याची कसला पण आवाज काढतो, कुणाची पण नक्कल करतो आणि वेषांतर तर असा करतो की तुम्ही पण ओळखणार नाही. महाराजांना पटलं आणि वाटलं की मुलगा कामाचा आहे, घ्यावं याला आपल्या खेळात सामील करून. राजे म्हणाले, ये की आमच्या खेळात. बहिजी म्हणाला, उद्यापासून येतो की. राजा म्हणाले, का. तेव्हा तो म्हणाला, घरी सांगून येतो की राजा. राजे म्हणाले, ये. मग ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला निघाला. 5-6 पाऊल पुढे गेला. अचानक काय वाटलं त्याला कुणास ठाऊक. तो राजांकडे आला व म्हणाला, राजा माफ करा, एक गोष्ट सांगू काजी. राजे म्हणाले, सांग की, संकोच करू नकोस. त्यावर बहिर्जी म्हणाला, या दिवसात मोर ओरडत नाही हे त्या झाडावरच्या पोराला सांगा, नाहीतर आपला खेळ लक्षात आल्यास मोडून जाईल. बहिर्जीकडे असणारी समशक्ता पाहून महाराजांना अतिशय आनंद झाला. पुढे याच बहिर्जीला महाराजांनी गुप्तहेर प्रमुख केले. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळात जगावं लागतं. पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळात जगावं लागतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना समजण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं. महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं. महाराष्ट्रात 450 किल्ले आहेत. त्यापैकी 360 स्वराज्यात होते. 110 किल्ले महाराजांनी 50 वर्षाच्या आयुष्यात बांधले. कारण स्वराज्य बळकट करणे हा महाराजांचा हेतू होताच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं होतं तिथले जनतेतील लोकांच्या हाताला काम मिळायला पाहिजे. मग तो कोणत्याही जातीचा का असेल, सुतार, लोहार, चांभार, नावी, जोशी, साळी, बाणी, धनगर, तेली कोणीही असू दे, सर्वांना काम मिळायला पाहिजे. महाराजांनी स्वराज्यातील सर्व लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. कारण पोट भरलेले असेल तर पाठीचे कणे ताठ राहतात. कारण पोट भरलेले असेल तर पाठीचे कणे ताठ राहतात. रिकाम्या पोटी मानस झुकलेल्या असतात, मानस झुकलेल्या असतात. हे महाराजांचं सर्वोत्तम तत्वज्ञान होतं. अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती. अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती. सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती, शिवछत्रपती. जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांची महाराजांची भेट होते तेव्हा तुकोबाराय उद्गारतात, धन्य धन्य तुझे नाव शिव, धन्य धन्य तुझे नाव शिव, ठेविले पवित्र छत्रपती सूत्र, छत्रपती सूत्र. तुकोबाराय म्हणतात, अहो तुमचे नाव शिवविश्वाच्या मंगलाचं छत्रपती सूत्र आहे. तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी दिली. सोनियाचा दिवस गवला. 6 जून 1674 रोजी राज्याभिषेकाची सर्वत्र तयारी सुरू झाली. त्या दिवशी मंत्रोपचार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेसमोर राजांचे स्नान करण्यात आले. त्यावेळी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते, गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या आणि रायगडावर सिंहासन तयार करण्यात आले होते. महाराज जेव्हा तिथे दाखल झाले तेव्हा त्यांची नजर सिंहासनावर गेली. सिंहासनाला 3 पायऱ्या होत्या. पहिल्या पायरीवर पाय ठेवताच राजांचे हृदय हिलावले. राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि पटकन आठवण झाली, राज लाख मेला तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राज लाख मेला तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. माझ्यासारखी शिवाकाशीत कितीही जन्माला येतील पण रयतेचा राजा पुन्हा जन्माला येणे शक्य नाही, शक्य नाही. राजांच्या डोळ्यातून अश्रू गळाले. दुसऱ्या पायरीवर पाय ठेवताच
आठवण झाली. राजे तुम्ही सुखरूप विशालगडावर पोहोचा व 5 तोफांची सलामी द्या. जोपर्यंत हे कान 5 तोफांची सलामी ऐकणार नाही तोपर्यंत हा बाजी प्रभू देशपांडे एकाही शत्रूला या खिंडूतून बाहेर पुढे जाऊ देणार नाही. राजा जाऊ देणार नाही. राजांच्या डोळ्यातून अश्रू गळाले. तिसऱ्या पायरीवर पाय ठेवताच आठवण झाली. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबायचं. जगून वाचून आणणाराचं का लेकराचे लग्न लागेल नाहीतर तुम्हीच मायबाप समजून लग्न लावा. राजे ढसा ढसा रडू लागले. तेथे असणाऱ्या लोकांना कळेना काय झाले. आज आनंदाचा दिवस. अनाथ झालेल्या हिंदूंना बाप भेटणार, शिवाजी राजा होणार आणि राजांच्या डोळ्यात अश्रू होते. स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असणारे शिवाजी राजे 6 जून 1674 रोजी छत्रपती झाले. अनाथ पोरक्या झालेल्या जनतेला राजा मिळाला. 650 वर्षाचा पारतंत हटला आणि शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. राजे छत्रपती झाले. लोक कल्याणकारी राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र हे लोकशाही राष्ट्र ठरले. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामकऱ्यांचे राज्य अस्तित्वात आले. पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेबाने बरेच प्रयत्न केले. पण तरी महाराजांचा राज्याभिषेक झाला. जेव्हा औरंगजेब बादशाहला ही खबर कळली तेव्हा तो संतापाने लाल झाला. सरदारांना ओरडला, तुम वहां क्या कर रहे थे? राज्याभिषेक तो हो गया शिवा का? घाबरतच एक सरदार बोलला, बादशाह हुजूर, हमने बहुत कोशिश की लेकिन खुदा की ही मर्जी होगी शायद. त्यावर औरंगजेब म्हणाला, खुदा की मर्जी? औरत का नाना शराब शिवा को मालूम ही नहीं. शिवा ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीन के लोग तैयार किए. हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं लेकिन मराठों ने कभी अपने आप को बिकने नहीं दिया. हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं लेकिन मराठों ने कभी अपने आप को बिकने नहीं दिया. हमने लाखों जहांगीरों का लालच दिखाया लेकिन जाबाज मराठों ने उस पे थूक दिया. मराठे रुकते नहीं, थकते नहीं, मराठे झुकते नहीं, मराठे डरते नहीं. हाँ शिवा मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और कुतुब मीनार की तरह उसकी सिर उठाई आसमान को छू रही है. इसमें कोई शक नहीं. हम खुशनसीब बड़े कि हमें दुश्मन भी मिला, वो भी शिवा जैसा. औरंगजेब हा शिवाजी महाराजांचा शत्रू असून सुद्धा अशा प्रकारे कौतुक करतो. जिजाऊ चालायला शुभा, शत्रूंचा काळ शुभा, रयतेचा राज शुभा, भवानीची तलवार शुभा, शहाजीराजेंचं बाळ शुभा, स्वराज्य स्थापनेची पेटती मशाल शुभा, तुमचं आमचं काळीज शुभा, माय बहिणींचं रक्षक शुभा, वैरांचे भक्षक शुभा, न्यायमूर्ती महाराज शुभा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. इथंच थांबा. तलवारी चमकल्या रंगल्या लशा लाल लाल, तलवारी चमकल्या रंगल्या अशा लाल लाल, यवरांच्या रक्ताचा जणू उधळला गुलाल. हर हर महादेव दुमदुमल्या गर्जना उदंड, बाजी तानाजी यांच्या पराक्रमाच्या बुलंद. पन्हाळगड, विशालगड, रायगड असे सारे करत सर मराठा साम्राज्य झाले संपूर्ण भारत वर्षात अग्रेसर. जाणता राजा अशी ख्याती पसरली थेट अटके पार, जाणता राजा अशी ख्याती पसरली थेट अटके पार. काय वर्णावा शिवाजी महाराजांचा महिमा अपरंपार, काय वर्णावा शिवाजी महाराजांचा महिमा अपरंपार. या मुलीने तिच्या छोट्या वनीतून इतका मोठी महिमा वर्तवली की खरोखर हिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज की